दर 3 महिन्याला 4,000 रुपये तुमच्या खात्यावर जातात. ठरलेल्या तारखेला त्या ठिकाणी तुमच्या खात्यावर पैसे जमा होतात. राज्य शासनाच्या वतीनं दुष्काळ निधी मिळाला, अवर्षण निधी मिळाला. देवेंद्र फडणवीसांनी एकदा कर्जमाफी दिली आणि मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की पुढच्या जून जुलै मध्ये येत्या आपल्याला 1.5 ते 2 लाख रुपये परत पीक कर्ज माफी मिळणार आहे 100%. तेव्हा कोणी भरू नका पैसे. आता मार्च मध्ये किंवा जून मध्ये कोणी सोसायटी भरू नका, बँका भरू नका, पण फक्त पीक कर्ज, ट्रॅक्टर असेल, ट्रिप असेल, ह्याचं कुठलं मोटर असेल, ह्याची कर्ज वेळेत भरा. कारण त्याचं व्याजाचा बोजा शेतकऱ्यांना अडचणीत आणतो. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. शेतकऱ्यांचा एवढा मोठा विचार करणारं सरकार आतापर्यंतच्या 70 वर्षाच्या इतिहासात तुम्ही पाहिलं असेल तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार. आज पंतप्रधान घरकुल योजना लागू आहे. मागेल त्याला घरकुल मिळतं. 1,70,000चं घरकुल आता गेल्या 2 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी ते 2,30,000 रुपये किंमत केली त्याची. आणि प्लस तुम्हाला सोलार फुकट मिळणार आहे. या पुढच्या काळामध्ये ज्यांनी सरकारी जागेत घर असतील, ज्यांची आता घर सरकारी जागेत आहेत, मग ती टपरी असेल, घर असेल, ती जागा त्यांच्या नावावर करायला परवानगी दिली. त्या ठिकाणी त्यांना घरकुल बांधायला परवानगी मिळणार आहे. ती जागा नावावर उतारा निघणार त्या जागेचा. सरकारी जागा पाहिजे बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल राजकुमार पाटलाच्या तिथं मी 30 वर्ष राहतोय. ती सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली परवा. आपल्यात काही गैरसमज आहेत, मी एवढं वर्ष राहतोय. सुप्रीम कोर्टानं कितीही वर्ष झालेलं असतं तर खासगी जागेवर तुमची मालकी नाही ही ऑर्डर दिलेली. सरकारी जागेवर शासनानं परवानगी दिली, गुंठावारी घरकुलासाठी बंद केली. घरकुलासाठी जर तुम्हाला घरासाठी जागा पाहिजे असेल तर गुंठे खरेदी बाबतीत त्याच ठिकाणी सवलत त्या ठिकाणी दिली. कुणासाठी नियम हा सगळा? गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठीच चाललाय ना. असे निर्णय फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतले गेले. 30 वर्ष पूर्वी ज्यांनी घरकुल एखाद्याला मिळालंय त्याला परत एकदा घरकुलाला अर्ज करायला परवानगी दिली, त्यालाही घरकुल मिळणार. म्हणजे जुन्या सुरुवातीच्या काळाला ज्यांना घरकुल मिळाले त्याला घरकुल मिळणार. नवीन घरकुलाला जागा नसेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय ह्या योजनेखाली 1 लाख रुपये तुम्हाला घरकुल, त्या जागा घ्यायसाठी तुम्हाला पैसे मिळणार. अजून काय पाहिजे मला सांगा? महिलांना 50% एसटीचा प्रवास फुकट, महिलांना शिक्षण फुकट, 75 वर्ष पुढच्या नागरिकांना एसटी फुकट, प्रचंड प्रमाणात सवलती, नवीन उद्योग करणाऱ्या युवकांना स्टार्टअपच्या नावाखाली 50-60% सबसिडी. मग तो कुठलाही उद्योग काढायला सुरुवात करा तुम्ही. शेतकऱ्यांना पोल्ट्री काढायची असेल, दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर या ठिकाणी 50% सबसिडी आहे. केंद्र शासनाच्या वतीनं करोडो रुपयाचा फायदा शेतकऱ्यांसाठी दिला जातो. 8व्या ड्रीपच्या बाबतीत 20%, 40% सबसिडी काँग्रेस शासनाच्या काळात होती. आज ते 80% सबसिडी या ठिकाणी शेतकऱ्यांना हे शासन देत आहे. साधा ठराविक युवकाला एखाद्या टेम्पोचा व्यवसाय करायचा असेल तर त्याला सुद्धा सबसिडी आहे. पण ह्याला थोडी आपल्याला हालचाल करावं लागते बरं का, त्याचा अभ्यास करावा लागतो. आयतं मागायचं म्हणलं की ते जमत नाही. आयतं सरकार तुम्हाला काहीच करणार नाही. आणि घरी बसून याच्यासाठी तुम्हाला कुठेही कुणाच्याही समोर हात जोडायची गरज नाही. ऑनलाईन बघा स्कीम काय नाही, अर्ज करा. जिथं आडल तिथं राजकुमार पाटील आहे तुमच्यासाठी. पण आडल तिथं
सगळं नाना तुम्हीच करून द्या म्हणलं तर नाही बरं का माझ्याकडे. योजनेचा बरोबर फायदा घ्यायचा असेल तर भारतीय जनता पार्टी सरकारच्या, राज्य सरकारच्या असतील किंवा केंद्र सरकारच्या असतील, या योजना तुम्ही आम्ही पाहिल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण. देवाभाऊनी काढलेली लाडकी बहीण योजना आज महिलांना 1,500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत. आणि हे काँग्रेसवाले काय म्हणतात की ही योजना बंद होणार आहे. काँग्रेसने तर पहिल्यांदाच ऑब्जेक्शन केलं. परवाच्या महानगरपालिका निवडणुकीला हायकोर्टात दाखल केलं, त्यांचे हप्ते देऊ नयेत निवडणुका होईपर्यंत. आता मला सांगा, चालू स्कीम आहे, काय नवीन जाहीर केलेली स्कीम नाही, त्याला सुद्धा ह्याने अडचण केली. हप्ते देऊ नयेत, त्यांची निवडणुकीवर परिणाम होतो. आणि ज्यांचे केवायसी मध्ये महिलांचे, भगिनींचे जिथं पैसे अडकले त्यांची केवायसी करायला परत परवानगी दिलेली आहे. अशा वर्कर मार्फत आणि ऑनलाईन केवायसी होणार आहे. राहिलेल्या पैकी मॅक्झिमम जास्तीत जास्त महिलांना त्याचा हक्क पुढच्या 2 महिन्यात 100% मिळणार आहे. काळजी करू नका. ही योजना जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे तोपर्यंत बहिणींना हक्क बहिणींचा मिळणारच आहे. सुशिक्षित युवकांसाठी आहे 10,000 मला वाटतं 3,000 पर्यंतची योजना आहे. त्यांना जॉब तात्पुरता ऑफर केलेला आहे. सुशिक्षित युवकांसाठी. शेतकऱ्यांना 60 वर्षाच्या पुढे पेन्शन चालू केली. आज आधार नसलेल्या भगिनींना या ठिकाणी पेन्शन मिळते. कुठली गोष्ट नाही मला सांगा कोणाला. आणि हे काँग्रेसवाले त्याला नावं ठेवतात. आपल्याला पंतप्रधान मोदी साहेब झाल्यापासून या देशाचा पायाभूत सुविधाकडे लक्ष दिलं जात आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे सगळे रस्ते, मग पायाभूत सुविधेमध्ये रस्ता असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे. गावापर्यंत विकास पोचला पाहिजे, यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आपल्या इथं, आपल्या तालुक्यातून म्हणजे आपल्या गावापासून तुकाराम महाराज पालखी मार्ग गेला. शेजारी 7 किलोमीटरवर ज्ञानेश्वर महाराज पालखी केली. परवा परदा खासदार या भागात आल्यानंतर त्यांनी भाषणात सांगत होते वाटतं की हा पालखी रोड आमच्या दादांमुळे झाला. दादा 19 वर्ष मंत्री होते. पालखी रोड झाला 2014ला. दादा त्यावेळेला आमदार पण नव्हता. मला सांगा, तुम्ही आमदार होता, मंत्री होता, त्या खात्याचे मंत्री होता, त्यावेळेला ही करू शकला नाही. पण मोदी साहेबांच्या आणि गडकरींच्या माध्यमातून झालेल्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आता काल परवा आपल्या गावातून एक रस्ता जातोय, माहित आहे ना सगळ्याला. आता संगम ते वेळापूर काम चालू आहे. तो रस्ता सुद्धा म्हणे आम्हीच मंजूर केला. आतापर्यंत मला सांगा, मोहिते पाटलांनी मंजूर केलेल्या किंवा तालुक्यातलं कुठलंही टेंडर बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर कधी घेतलाय का? मग त्या रस्त्याचं काम कसं काय बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं? म्हणजे ह्यांची पद्धत कशी आहे माहितीये का? शेजाऱ्याच्या घरात जरी मूल जन्मलं तर आमचंच नाव लावा त्याला. ही कुठली रे पद्धत? तुमची मर्दमकी काय आहे? मोदींच्या माध्यमातून आणि फडणवीसांच्या माध्यमातून झालेला विकास याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीनं मोहिते पाटलांना मदत केली त्यावेळेला मोहिते पाटील राजकारणात अडचणीत आलेले होते. 98ला प्रतापसिंह मोहिते पाटलांना मंत्री केलं. मोहिते पाटील घरांना अडचणीत होतं त्यावेळेला. 2004 साली या मोहिते पाटलांना, रणजित सिंह मोहिते पाटलाला विधान परिषदेवर बिनविरोध आमदार दिलं मुंडे साहेबांनी. त्यावेळेला राजकारणात मोहिते पाटील अडचणीत होते. 19ला काही गरज नसताना भारतीय जनता पार्टी या कुटुंबानं प्रवेश केला.
काही गरज होती का हो भारतीय जनता पार्टीला? काही गरज नव्हती. 2014लाच भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. हे 19ला भारतीय जनता पार्टीत आले. हे कोण कौतुक करून घेतलं, मोदींच्या हाते सत्कार वगैरे सगळं. रणजित निंबाळकर खासदार म्हणून निवडून आले. त्याचंही श्रेय हेनीच लाटायचा प्रयत्न केला. खरं तर परिस्थिती तशी नव्हती. मी त्या पक्षाचा त्यावेळेला क्रियाशील कार्यकर्ता होतो, संघटन सरचिटणीस होतो. सगळी बांधी आम्ही त्यावेळेला केलेली होती पक्षाची. कुणीही उमेदवार खासदार म्हणून उभा राहिला असता तर तो निवडून आला असता. एवढी बांधी मतदारसंघात केली. शेवटच्या 15 दिवसात निंबाळकरांचं नाव आलं. त्याच्या अगोदर खरं तर सुभाष देशमुखांना पार्टीने तयारी करायला सांगितली होती. आपल्याकडे त्यावेळेचे बरेच कार्यकर्ते माळेनगरच्या वगैरे मिटिंगला आले असतील त्यावेळेला. आणि नंतर निवडून आल्यानंतर ह्यांनी त्या निवडणुकीचं श्रेय लाटायचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात 6 महिन्यात आमदारकीच्या निवडणुका लागल्या. त्या आमदारकीच्या निवडणुकीत ह्यांनी एक उमेदवार सुचवला होता. ह्यांच्या घरातल्या 5-6 जणांनी मिळून त्या उमेदवाराला एवढं वेड्यात काढायचा प्रयत्न केला की ती उमेदवार पळून गेला. पार्टीला त्यानं सांगितलं मला काय उभं राहायचं नाही. एकानं मागितला 3 कोटी रुपये मागितले, एकानं 5 कोटी मागितले, एकानं 7 कोटी मागितले, एकानं 9 कोटी मागितले, एकानं 15 कोटी मागितले. तो उमेदवार या प्रक्रियेतनं बाजूला गेला आणि आमची पार्टी तर त्याच्यापेक्षा हुशार. ह्या संधीचा लाभ घेतला. तुमच्याकडे उमेदवार नाही, मग राम सातपुतेंना निवडून द्या, करा काम त्यांच्यासाठी. आणि नाविलाजाने ह्यांना ते काम करावं लागलं. राम सातपुते या तालुक्याचा आमदार झाले आणि त्यांनी काय धडा शिकवला सगळ्या तालुक्याला माहित आहे ना. त्याच्यासारखा कामाचा माणूस त्या ठिकाणी कोण नव्हता, नाही मिळाला. पण राम सातपुतेला आमदार केलं म्हणून ह्यांनी परत आम्हाला पण आमदार करा झालं. ह्यांना पार्टीनं आमदार केलं. रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेवर आमदार झाले. मला सांगा, एकदा मंत्री केलं, एकदा आमदार व्हायला मदत केली, परत एकदा आमदार केलं, एवढी सगळं पद्धती. सदाशिवनगर कारखाना जर 150 कोटी रुपये दिले, सहकार मर्शी कारखान्याला 200 कोटी रुपये दिले, अकलूज आणि तालुक्याचा विकास करण्याच्या नावाखाली 500 कोटी रुपये दिले. एवढं सगळं देऊन खासदारकीला हाव सुटली आणि भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली. असे हे मोहिते पाटील गद्दार घराणं आहे. आज खासदार म्हणून निवडून आले. काय झालं पुढं? गेल्या 1.5 वर्षात खासदार आपल्या भागात आलाय का? कालच्या निवडणूक प्रचाराला झाला आणि आला. त्यात मला विचारा खासदाराला, काय केलं तुम्ही मतदारसंघात 1.5 वर्षात? आपल्या इथल्या आमदारानं काय केलंय? आलेत का आमदार? विकास केलाय का? उसाला 3,500 रुपये बिल दिलं का? एकच ट्रॅक्टर त्यांनी तर पाठवलं होतं आपल्या मतदारसंघात, ती सुद्धा बंगल्यावरनं निरोप आल्याबरोबर मागायला. विकासाच्या नावाखाली मतं मागितली. आज तुम्ही काय पेपरला तुम्ही वाचताय? आम्ही विरोधी पक्षातले खासदार आहे, आमदार आहे, आम्हाला निधी देत नाही, डीपीडीसीतनं निधी देत नाही, पालकमंत्री आम्हाला निधी देत नाही. वाचलंय की नाही पेपरला तुम्ही? याचा अर्थ काय? भारतीय जनता पार्टीच पैसे देऊ शकते कामासाठी. भारतीय जनता पार्टीचा मंत्रीच पैसे देऊ शकतो कामासाठी. विकास फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होऊ शकतो. तुम्ही आमदार खासदार होऊन सुद्धा काहीही करू शकत नाही. आता ह्या निवडणुकीच्या अनुषंगात हे खासदार एका ठिकाणी काय म्हणले, आम्ही निधी खेचून आणू. शक्यता आहे गाढवं वाढायची ह्यांना सवय असेल तर खेचून आणायचं म्हणलं, निधी खेचून कसं आणणार आहे? आज या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करणार आहे की निधीचा विषय निघाला म्हणून सांगतो की ग्रामीण विकास मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय, जर या ठिकाणचा जिल्हा परिषद उमेदवार आपला विजयी झाला तर आमदाराला 25 कोटी रुपये निधी आहे 5 वर्षाचा.
21 कोटी रुपये निधी 5 वर्षासाठी या उमेदवारांना दिला जाणार आहे. आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या भागाचा विकास कसा होईल विचार करा. आणि काही नसताना 5 कोटी निधी मी आणलाय मागच्या 1.5 वर्षात. मग तो चांबोडसाठी 2-2.5 कोटी असेल, माळेवाडीसाठी 2-2.5 कोटी असेल, माळखांबीला 50 लाख दिलाय, विठ्ठलवाडीला 50 लाख दिलाय, कोरगाव मध्ये 35 ते 40 लाख रुपये दिलाय. त्यातले 20 लाख आपल्या पटेल कंपनीनं चोरले. दलित वस्तीचा निधी ती पण 2 कामं आपली पेंडिंग आहेत तेवढी पुढच्या महिन्यात बजेट नसल्यामुळे ती कामं राहिली. एक ईदगाह मैदानाचं कंपाऊंड वॉल आणि श्रीनाथ नगर मधलं कॉन्क्रीट रस्ता आणि माळेवाडीचा एक कॉन्क्रीट रस्ता, ही 3 कामं आर्थिक याच्यामुळे अडचणीत आहेत. एवढा निधी माझ्या सांगण्यावरून पार्टीने दिला. मग मला सांगा, तुम्ही सगळ्यांच्या सहकार्यानं उद्या ही जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य इथून जर सभागृहात गेले तर त्यांना जर 21 कोटी निधी मिळत असेल तर माझं पण काहीतरी वजन तिथं चाललंच की. त्यामुळे मी पण 21 कोटी रुपये निधी आणेन. असं आज 40 ते 50 कोटी रुपयाचा निधी या आपल्या 16 गावाच्या विकासासाठी या ठिकाणी येत असेल आणि हा जर आणायचा असेल तर तुम्हाला उद्याच्या 7 तारखेला विचार करावा लागेल. आपल्या गावाचा विकास सगळा थांबलेला आहे, आपल्या परिसराचा विकास थांबलेला आहे. कुठलेही मोहिते पाटील असतील किंवा त्यांच्या बगल बच्चाने आपल्याला कधीही निधी दिलेला नाही. 5 वर्षातनं कधीतरी 5 लाख रुपये द्यायचे. अहो, नाथाचं मंदिराचा निधी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा आहे, प्रतापसिंह मोहिते पाटलांचा आहे. म्हणजे कोणी दिला? भारतीय जनता पार्टी. रणजितसिंह मोहिते पाटील आमदार झाल्यापासून जो निधी दिला भारतीय जनता पार्टीचा निधी आहे. तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीनं आमदार केलं नसतं तर तुम्ही निधी कुठनं देणार होता? आता होऊन दाखवा 2 महिन्यानं आमदार परत. ना शरद पवार खासदार होऊ शकत नाहीत, ना मोहिते पाटील आमदार होऊ शकत नाही, आणि ना कधी बहुतेक ती संजय राऊत पण होऊ शकत नाही. कारण या सगळ्याची मिळून मताची गरज आहे 43ची. ह्या सगळ्या 3-4 पक्षाचं मिळून 50 आहे मतईंची. सगळ्यात एक झाले तर एक आमदार निवडून येऊ शकतो. एवढी ह्यांची ताकद शिथिल झालेली आहे. आणि त्या अगेन्स्ट एखादी जर निवडणूक लागली, 1 खासदार 1 आमदार अशी जर विधान परिषदेची निवडणूक लागली तर ह्यांचं कधीच येत नाही. कारण आमच्याकडे 230 आमदार आहे. कसा ह्यांचा 50च्या अगेन्स्ट 230 मतं पडल्यावर कोण निवडून येणार मला सांगा? पण ही लोकांना फसवून स्वप्न दाखवतात. ह्यांचे कारखाने असतील, संस्था असतील, यामधून पिळवणूक करतात. आपल्या गावातल्या किंवा परिसरातल्या सुमित्राच्या माध्यमातून कितीतरी कुटुंब भरडली गेले, कितीतरी कुटुंबाला स्वतःच्या जमिनी विकाव्या लागल्या, कितीतरी कुटुंब रस्त्यावर आले, आत्महत्या केल्या. याला कारणीभूत हे मोहिते पाटील आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आज आपल्या भागाची बेरोजगार, आता एक नवीन विषय, अकलूजच्या निवडणुकीमध्ये आम्ही घोषणा केली. त्या ठिकाणी आमची चर्चा होऊन त्या ठिकाणी घोषणा झाली ती श्रीपूरला महामंडळाची जमीन आहे, त्या ठिकाणी MIDC आपण मागूया. त्याप्रमाणे अकलूज निवडणुकीमध्ये आम्ही ती घोषणा केली. परवा खासदार हित आलेत म्हणे, यांनी घोषणा केली श्रीपूरला MIDC साठी आम्ही प्रयत्न करू. अरे एवढ्या वर्षात माळशिरस तालुक्यात MIDCचा कधी तुम्ही प्रयत्न केला नाही आणि आता इथं फसवं उत्तर देतात. ती पण दुसऱ्यांना काढलेला विषय. आणि ती MIDC मंजूर करायचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार आहे. त्यामुळं श्रीपूरचे MIDC हे एक माझं ध्येय राहील. श्रीपूरमध्ये MIDC झाल्याचं तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसेल. त्यामुळे आपल्या या भागाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, हाताला काम मिळेल, नवीन युवकांना हाताला काम मिळेल. यासाठी पण तुम्हाला हात मला द्यावा लागेल. लांबून लांबून चालून राहणार नाही. माझ्या हातात हात सगळ्यांना घालावा लागेल.
हे वर्षात मिळेल किंवा 2 वर्षात मिळेल, पण त्यासाठी आपल्याला झटावं लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल वेळ आली तर. आणि ते काम तुमच्यासाठी मी करायला तयार आहे. किती सांगायला पाहिजे तुम्हाला, मला सांगा, किती योजना सांगायच्या? आज काय अवस्था आहे आपल्या भागाची? किती युवक रोजगारात आहेत, किती युवक बेरोजगार येत आहेत. महिलांना काय काम आहे का? काहीच नाही. परंतु आपले गाववाले घरकुलावर सही करायला सुद्धा बंगल्यावर आला पाहिजे असं म्हणतात, घरकुलाच्या कागदावर. आपल्या इथं सरपंचाला सुद्धा अधिकार नाही आहे का? मला सांगा, किती जण सरपंचाची सही घ्यायला गेली मला सांगा, आणि डेप्युटी सरपंचाची सही घ्यायला किती जण गेले? ते म्हणून सांगतो की, म्हणजे दलित सरपंच असेल, ओबीसी सरपंच असेल, याला आपल्या गावात किंमत नाही. आणि घरकुल मोदी देत आहेत. आम्ही म्हणतोय आमच्यामुळे मिळतंय. कुणासमोर लाचार होऊ नका. घरकुल फक्त न फक्त मोदींच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आपल्याला मिळतंय, ह्याची जाण राखा. आपला विकास होतोय, शेतकरी निधी मिळतोय, दुष्काळ निधी मिळतोय, महिलांना शिक्षण मिळतंय, एसटी मिळते. कुठली गोष्ट नाही. अभ्यास करा, सगळे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. मग हा विकास जर करायचा असेल, आज तुम्ही पाहतोय आपण, आता थोडे दिवसात एक 5 किलोमीटरवर नाचल्यापासून शक्तीपीठ मार्ग जातोय. 5 किलोमीटरवरून कळवे आणि विठ्ठलवाडीच्या शिवेवरून असा शक्तीपीठ 6 पदरी एक्सप्रेस हायवे, जो आता नागपूर ते मुंबई आहे, तसा एक्सप्रेस हायवे आपल्या गावाच्या जवळनं जातोय. नक्की पुढच्या 10-20 वर्षात आपल्या गावाला महत्व येणार आहे, डेव्हलपमेंट वाढणार आहे, इंडस्ट्री येतील. आणि त्या दृष्टीनं आपण MIDC ची मागणी करतोय. मग आपल्या गावाचा विकास होऊ शकतो का? आहे का अवस्था आपल्या गावातल्या? गटारीची अवस्था नीट आहे का? रस्त्याची अवस्था नीट आहे का? काय चांगलं आहे तेवढं मला दाखवा. काय चांगलं आहे? त्या गटारी ज्या बंद केलेत त्याच्यातनं पाणी वाहतं का? खरं तर हा विषय या निवडणुकीचा नसेलही, परंतु या निवडणुकीत गावचे ग्रामस्थ पण खूप आहे, म्हणून हा विषय मी थोडा मांडतो. पूर्व भागातील प्रत्येक गाव ही विकासापासून वंचित आहे. आज उंबऱ्याला जावा, नेवऱ्याला जावा, जांभूडला जावा, रस्त्याची काय अवस्था आहे तुम्ही आम्ही बघतो. आज मोहिते पाटलांनी काम घेतलेलं खंडाळी ते बोरगाव रस्त्याचं काम 2 वर्ष झालं रखडलेलं. आज त्या ठिकाणी माळेवाडीच्या लोकांना अक्षरशः चालायला येत नाही अशी अवस्था आहे. जाऊन बघा, शाळेच्या मुलांना त्रास होतोय. शाळेची कितीतरी मुलं सायकलीवरून पडलेत. 3 वेळा ऑफिसला जाऊन भेटलो. ह्यांना एकदा मोहिते पाटलांना मी स्वतः फोन केलाय, संबंधित कॉन्ट्रॅक्टरला. हो करतो, 8 दिवसात करतो. त्यामुळं या सगळ्याचा विचार जर केला तर आपल्या भागाचा विकास हा डोळ्यासमोर ठेवा. केंद्रात मोदींचं सरकार, राज्यात फडणवीसांचं सरकार, तसंच जिल्ह्याचं मंत्रालय जिल्हा परिषद असते, तालुक्याचं मंत्रालय पंचायत समिती असते. आपल्या गावाला जो काही पैसा येतो ते ह्या 2च्या माध्यमातून येतो. वित्त आयोग मात्र मोदींच्या हातातनं डायरेक्ट ग्रामपंचायतच्या खात्यावर पैसे जमा होते, जे आता 15व्या वित्त आयोगाचे जमा झाले. त्याला कुठेही मध्यस्थी नाही. एवढा भ्रष्टाचार विरहित कारभार या ठिकाणी चाललाय. 500 रुपयामध्ये तुमचं जी वाटण्या भाऊभावाच्या करायच्या असतील, 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुमच्या वाटण्या होतात. आता तुम्हाला कुठेही स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. कुठेही स्टॅम्प ड्युटी भरायची गरज नाही. तुम्हाला सर्वे नंबरचा रस्ता पाहिजे, 12 फूट रस्ता शासनानं मंजूर केला. त्यासाठी लागणारा मुरुम तुम्हाला रॉयल्टी भरावं लागणार नाही. ग्रामपंचायतच्या कामासाठी जर मुरुम लागत असेल तर त्याला रॉयल्टी भरायची गरज नाही.
शिवेचा रस्ता असू द्या, बांधाचा रस्ता असू द्या, पानंद रस्ते असतील, हे सगळे रस्ते शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहेत. किती योजना सांगू? मी सांगितलं ना, मी सांगत बसलो तर 2 दिवस लागतील एवढ्या योजना शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यांना आता काल परवा तर जाहीर केलं की 120 दिवस प्रत्येक नागरिकाला काम द्यायची जबाबदारी शासनाने, केंद्र शासनाने घेतली. मनरेगा म्हणून जी पूर्वीची योजना आहे, पण त्या माध्यमातून तुमच्या शेतात काम केल्याला सुद्धा पगार शासन द्यायला तयार आहे. पण आपण जॉब कार्ड काढायला तयार नाही. तुमच्या नावावर ग्रामपंचायतनं बोगस काढली असली तर ती त्याच तुम्हाला माहिती मिळेल. असा कितीतरी भोंगळ कारभार आपल्या ह्या ग्रामपंचायत मध्ये चालू आहे. तुमच्या नावावर पैसे, ते जॉब कार्डही निघालेलं आहे, पैसे पण निघालेले आहेत, दर महिन्याला पगार पण उचलला जातोय तुमचा. हा मोठा भ्रष्टाचार आपल्या या ठिकाणी आहे. आपल्याला ह्या गोष्टीच माहिती पाहिजे. आपण जातच नाही त्या ठिकाणी आणि सगळ्याला माझ्याकडे यायची भीती वाटते. बरोबर आहे ना? त्या पाटलाकडे जायला मात्र भीती वाटत नाही. अरे कशासाठी भीक मागताय? विचारा विठू गळकेना, विचारा नागणे, आहेत का कोण दोघांपैकी? घरकुलाला सह्या नाकारल्या होत्या पैसे भरा म्हणून. अशी कितीतरी कुटुंबाची माझ्याकडे आली. 2 मिनिटात फोन झाला, 1 तासात दाखले हातात मिळाले. एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वाभिमानानं जगा. नाना तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही स्वाभिमान घाण ठेवू नका. लढा पण स्वाभिमान घाण ठेवू नका. एक दिवस उपाशी राहायची वेळ आली तरी उपाशी राहू आपण. तुम्हाला नुसतं उपाशी ठेवणार नाही, त्या दिवशी मी पण उपाशी राहीन. एक सांगतो, कुठलाही पुढारी, अगदी मी सुद्धा माझ्या जवळच्या कार्यकर्त्याला सुद्धा फुकट 4 दिवस जेवण नाही घालू शकत. 4 दिवसांनी 5व्या दिवशी म्हणेल मी तुझ्या तो कर. तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला मजुरी करावं लागेल, तुम्हाला तुमच्या शेतात अडवावं लागेल. त्यावेळेलाच तुम्हाला पोटभर तुमचं कुटुंब खाऊ शकेल. मग कशासाठी पुढाऱ्याला तुम्ही लाचार होताय? काय कारण आहे? काय मागताय? अरे मोदी सरकार देतंय, ते हक्क आहे तुमचा. आज 80 कोटी लोकांना दर महिन्याला धान्य देतंय मोदी सरकार आणि पुढचे 5 वर्ष ते फुकट धान्य मिळणार आहे. 2023 ला JR काढलाय, 28 पर्यंत धान्य ते फुकट मिळणार आहे. 28 ला पुढचा JR निघेल, पुढचं 5 वर्ष गोरगरिबाला फुकट अन्नधान्य मिळणार. अशा कितीतरी योजना आहेत की ज्याचा फायदा या ठिकाणी सामान्य लोकांना मिळणार. त्यामुळे कितीही मी सांगत बसलो तर कमी आहे. युवकांनी विचार केला पाहिजे, ही खरंच आहे का? असं असेल तर मग आपण कुणाला घाबरतो? काय चाललंय आपल्या गावात, काय चाललंय आपल्या परिसरात? काय या मोहिते पाटलांची मोगरी सहन करून घ्यायची? जे पाटील असतील, जे लाचार असतील ते जातील. पण आपल्या गावासाठी त्यांनी काय दिलंय? 5 लाख रुपयाचा निधी 5 वर्षात, 10 लाखाचा निधी 5 वर्षात, आणि त्याच्यासाठी अख्खं गाव त्याला मतं दिली पाहिजे. कुठली पद्धत काढली? आता बदल झाला पाहिजे. बदल हवा, बदल हवा. नवा या ठिकाणचा चालक झाला पाहिजे, जिल्ह्याचा चालक झाला पाहिजे, गावचा चालक झाला पाहिजे, आणि ते तुम्ही करू शकता. माझी इच्छा आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धडा शिकवा. हजाराचा लीड, हजारोचं म्हणतोय बरं का मी, लीड या भागातनं आपल्याला मिळालं पाहिजे भारतीय जनता पार्टीला. आणि एकदा सांगा की आम्ही पाऊल उचललं तर कशा प्रकारे उचलू शकतो. काय उमेदवार दिलेत बघा त्यांनी. एक उमेदवार रस्ते अडवतो, पाईपलाईन अडवतो, अजून काय काय बोगस खत कारखाना उमेदवाराचा. आणि दुसरा आपल्या गावचा उमेदवार तर तुम्हाला सगळंच माहित आहे, कोणाला टोप्या घातल्या नाहीत असं कोणीच नाही. जिथं ती उभा राहिलाय आता त्याही पटलांवर किंवा नेत्यांवर त्याचा जीव नाही.
जीव कोणावर तर माझ्यावर मोबाईल दाखवतो तुम्हाला. त्याच्या वेळेचा भाग आहे, एक लक्षात ठेवा. नाना मी माझी 250 मत असू दे, पण मी तुमच्यासाठी खतरणार. असं गेल्या वेळेला फक्त म्हणला होता नागेश, विसरला का? नको मग रिस्पेक्ट काय असतो? ऐका अरे कुठं आहेस तू? पळून गेलास त्या वेळेला. हा तुम्ही माझी कागद काढली का? कोण म्हणलं नाही? काय कागद काढायचं? कुणाची काढली? जनतेनेच काढली कागद आमची. आमच्या पार्टीची पद्धत आहे. तुला अगोदर पैसे पाहिजे होते, पण मी तुला सांगितलं होतं की मी पैसे देतो. अगोदर पैसे पाहिजे होते, एक लक्षात. नाही चुकीचं. अरे तू पैशाचं फील केलं त्यावेळेला, पैशाचं काय बसणार नाही. तू बोला, तू आता तू मध्ये कुठल्याच गोष्टीचं तू माझ्याशी काय बोलणार नाही. तू माझ्या पत्रिकेत येऊन गेला, फॉर्म भरायला बोलवला, किती वेळा बोलवला तुला त्या पैशासाठी तुम्हाला बोलू का? अरे पण बोलला काय तू? सांगली मध्यस्थी माणसं घातली होती त्यांनी सांगितलं मला. नाही आता मी असं म्हणण्याला अर्थ नसतो ना. ती माणसं तर मध्यस्थी बोलत होती माझ्याशी. नाही मी तुम्हाला बोललो नाही की तुमच्यापाशी आलो. मला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही. मी काय काय केलं पाहिजे होतं ते सांग ना. मी काय डोक्यावर सांगायचं होतं तुला? माझी गाडी ज्यांनी परंपरागत मला काम केलंय ते सोडून तुला डोक्यावर टाकायचं होतं. असं काय असं काय मला एक मिनिट थांब नागेश. असं काय तू दिवा लावणार होता मायापाशी येऊन? तुला संधी द्यायचं ठरलं होतं त्यावेळेला. फक्त मी म्हणाल तिथं संधी देणार होतो. तू म्हणाल तिथं संधी देणार आहे. एवढा मोठा तू माझ्या दृष्टीने नाहीस बघ. एक लक्षात नाही. मी तुमच्यापाशी दिलं. मी स्पष्ट बोलतो. मी माझं पुढं बघत नाही. तुला आम्ही रेस्पेक्ट दिला होता, नाही असं ना. तुमचा तिचा भाव असो काय, मला फसवून कुठली गोष्ट मिळवायचीच नाही. मला पण नाही मिळवायची. मला काय पाहिजे होतं? मी तुम्हाला पैसे मागितलं नाही, मग त्यानं काय सांगितलं माहित नाही. पण मी तुमच्यासाठी मी खतरनाक आहे अजून पण. मला कुठल्या पण तालुक्यातल्या पुढाऱ्याच्या पेक्षा मला तुमची इज्जत आणि तुमचं आठवण आवडतं. कोणासमोर लाचार पण व्हायचं काही कारण नाही मला. आणि कोणाला बरोबरीनं काम करणाऱ्याला बरोबरीनं किंमत आहे माझ्या इथं. आणि तेच मला आवडते. कुणी जर वेगळा ऍटिट्यूड दाखवत असेल तर मला ते मान्य नाही. आणि मी चुकलो नाही आपल्या तुमच्यापाशी येण्या. ते आता तुला माहिती ते काय मी बोलू शकत नाही. कोणी मध्ये त्याच्याला बघू पुढं काय भविष्यात काय होतंय. कुठले ना 8 मिनिटं राहिलीत ना. गावावर बोला थोडं. जे बोललोय गावावर बोला. एक मिनिट लक्षात आहे. गावावर मला काही बोलायचं नाही. आजच्या ही निवडणूक गावाची नाही आपल्या. हे फक्त गावातल्या लोकांना विनंती करणार आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. ह्या राजकुमार पाटलानं कधी जाती धर्म पंथ ह्या गोष्टीचं कधीही राजकारण केलेलं नाही, करणार नाही. गावाचा विकास एवढंच ध्येय आहे. या भागाचा विकास करणं एवढंच ध्येय आहे. या ठिकाणचा शेतकरी असेल, मजूर असेल, कामकरी असेल, युवक असेल, याला न्याय मिळाला पाहिजे. यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे, हक्काची नोकरी मिळाली पाहिजे, हक्काचा व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि गावातल्या प्रत्येक या पूर्व भागातल्या प्रत्येक गावाचा विकास. अरे तुम्हाला कोणाला माहित नसलं तर सांगतो.
हा हायवे सुद्धा आपल्या ज्या गावाच्या बाहेर नाही गेलाय ती माझ्या पत्रामुळे गेलाय. नाही तर तो हायवे आपल्या गावात न जात होता. आपलं गाव 30 ते 40% विस्थापित होत होतं. त्यावेळेला गडकरी साहेबांना सोलापूरला हुरडा खायला आल्यानंतर मी पत्र दिलं आणि गडकरी साहेबांनी तो हायवे बाहेरून मंजूर केला. अजून थोडी मला सत्ता द्या, तुम्हाला माझ्या सरकारकडून या भागाचं नंदनवन झाल्याशिवाय दिसणार नाही. गावाचं तर नंदनवन 100%. अरे जिथं जन्माला आलो त्या जन्मभूमीचा मला अभिमान नसेल का? काय बोलायचं गावात? जन्मभूमीचा अभिमान तर मलाच आहे, पण कर्मभूमी सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे जन्मभूमी बरोबर कर्मभूमीचा विकास हे करणं पुढच्या काळाचं माझं ध्येय राहील. आणि या पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी उमेदवार काय लायकीचा आहे, बाकीचे उद्योग कुणाला टोप्या काय, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. त्या एक लक्षात ठेवा. ती काल तर एक उदाहरण सांगितलं आणि वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला त्यातलं. आमच्या कानावर हे विषय गेलाय म्हणून समजल्याबरोबर त्या माणसाचे 20,000 रुपये काल पेड झाले. पेड झाले त्या माणसाचे 20,000 रुपये. अजून एक माणूस आहे, ती पण पैसे तसंच आहेत. लक्षात ठेवा, असा फसवणारा माणूस कुणीही आपल्याला चालणार नाही. तो लोकप्रतिनिधी असावा का? गावाला फसवणारा, ज्या नेत्यांनी त्याला 2-2 वेळा संधी दिली त्यांच्याबरोबर तो काय बोलतोय विचार करा. ही कॅसेट कधीची आहे माहितीये का? आपल्या गावचं सरपंचाचं आरक्षण जेव्हा निघालं ओपन त्यावेळेचा त्याचा फोन आहे. हा फार लांबचा नाही, 2 महिन्यापूर्वीचा फोन आहे. 20 नोव्हेंबरचा त्या माणसाचा फोन आहे हा. आणि फोन मधला आवाज लक्षात आला तुमच्या? लिजिम खेळत खेळतच आहे की नाही? विचार करा, लिजिम खेळणारा लोकप्रतिनिधी आपल्याला चालेल का? माझा उमेदवार हा गावाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलाय. तुमचं काम आहे या तिन्ही उमेदवारांना मतदान करून प्रचंड प्रमाणात संजूला तर एवढं भरभरून मतदान करा तुम्ही की त्याच्याबरोबर ही दोघंही त्यांच्या स्वप्नात नसेल एवढी मतं या बोरगाव गावातून आणि परिसरातून मिळालेली दिसतील. आणि आपलं नेतृत्व या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये, अरे नशीब असेल श्रीनाथ नगरी नाथाच्या मंदिरासमोर उभा राहिलोय. जिल्हा परिषद मध्ये तुमच्या हाताने सत्ता आली तर नशीब असेल संजू तर संजू नियोजन मध्ये पण जाईल आणि समाज कल्याणचा सभापती सुद्धा होईल. त्यांच्या हातात आहे का मला सांगा? शिवरत्न मधनं तुकडा दिला. ह्याच्यापेक्षा यांच्याकडे काही नाही. जे आपल्या गावाच्या पाटलाची अवस्था आहे त्याच्यापेक्षा ही पाठीमागच्या लाईनला परत. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना उद्याच्या 7 तारखेला कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबा. दुसरा फायदा आहे, आपल्या घरात लक्ष्मी आणायची असेल तर लक्ष्मी ही कमळात राहते आणि कमळाला निवडून दिल्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी वास करणार आहे. त्यामुळे उद्याच्या 7 तारखेला सकाळी गेल्याबरोबर कुठल्याही आमिषाला उद्या बळी पडू नका. कुणी काय द्यायचा प्रयत्न केला तर घेऊ नका. धुडकावा 500 रुपयानं 1000 रुपयानं काही मागणार नाही. तुमचं महिन्याला संसार तुमचा होत नाही, 2 दिवसाचा संसार होत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्ही बघाल मारा आणि आपला विकास पुढचा आपला आणि आपल्या नातवापर्यंतचा विकास करायचा असेल, कारण 15 वर्ष भारतीय जनता पार्टीला या देशात राज्यात पर्याय नाही. आमच्या समोर लढणार चेहराच नाही. त्यामुळे आम्हीच सत्तेवर राहणार आणि विकास या देशाचा आम्हीच करणार. तुमची साथ हवे. या ठिकाणी कमळाला विजयी करा ही विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.